स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ. नमस्कार. मी शीतल संतोष बागल, मनसर शहर प्रमुख उबाटा पक्षाची. आज 3 वर्ष झाले नगरपंचायत आपल्याकडनं अग्निशमन कर हा 3 वर्ष वसूल करत असून आपल्याकडे ती यंत्रणा नाहीये. तर आपल्या मार्केट यार्डच्या पाठी 8 दिवसापूर्वी पण अशीच एक घटना घडलेली. मंगलमूर्ती अपार्टमेंट मध्ये एका सदनिकेला आग लागली होती. आता काल आपलं महेश खवा केंद्र तिथे पण आग लागली होती, पण नशीब काही तिथे जीवितहानी कुठली झाली नाही सुदैवाने. त्यामुळे आपल्या नगरपंचायतीने एक अग्निशमन दल हे आपल्या मनसर शहरासाठी एक निधी आणून आपल्या मनसर शहरासाठी त्याची सोय केली पाहिजे. आता तुम्ही इथे नगरपंचायत मध्ये आला होता आणि मग आता तुम्ही काय या ठिकाणी काय नगराध्यक्षांची गाठ घेतली आहे किंवा काय भेट घेतली आहे, काय सांगाल? हो, मी गांजाळे ताईंना भेटले, तर त्यांनी सांगितले की आपण त्याचा पाठपुरावा करू आणि त्या गोष्टीची सोय करू आपल्या मनसर शहरामध्ये. मग आपला तुमच्या पक्षातर्फे काही काय त्यांना आपल्याला देण्यात आले, काय सांगाल? माझ्या पक्षातर्फे उबाटा पक्षातर्फे एक त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे माझ्याकडे. मग काय मॅडमनी काय रिप्लाय दिला किंवा काय? हो, त्याचा पाठपुरावा करून ते आपल्या शहरासाठी अग्निशमन दलाची सोय करणार आहे. सोय करणार आहे? हो, तर आपल्याकडे अग्निशमन दलाची सुविधा झाली पाहिजे असं मी नगराध्यक्ष पदाच्या ताईंकडे निवेदन दिलेलं आहे. आणि माझ्या बरोबर ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आपले खानदेश बाबा आहेत आणि शाखा प्रमुख आपले संजू थोरात माझ्या बरोबर आहेत. आम्ही विरोधी पक्ष नेते असूनही शहरामध्ये कायम काम करत राहू, इथून पुढेही काम करणार आहे आणि आमचं काम चालूच ठेवणार आहे. धन्यवाद.